तिलाच एक महत्त्वाची बातमी आहे। बिजापूरमध्ये चकमकीत 31 नक्षलवादी ठार झालेत। गडचिरोली छत्तीसगड सीमेवर ही चकमक झाली आहे। पंचायत निवडणुकीपूर्वी ही मोठी चकमक झाली आहे। बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात ही चकमक झाल्याचं कळत आहे। 2 जवान शहीद तर 2 जखमी झाले। दरम्यान घटनास्थळावरून स्फोटकं देखील जप्त करण्यात आली आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत प्रतिनिधी मनीष रक्षमवर आहेत। मनीष, बिजापूरमध्ये ही चकमक झाली आहे, त्याच्यात 31 नक्षलवादी ठार झालेत, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच दीपाली, आयजी सोबत फोनवर माझं बोलणं झालेलं आहे। त्यांनी अशी माहिती दिली की घटनास्थळावर सैन्य त्यांना करत आले होते आणि सकाळपासूनच गोळीबार सुरू होता। त्या ठिकाणी जंगल परिसर कसा आहे, त्या पर्यटन स्टेशनला लागून असल्यामुळे सध्या नक्षलवादी विजापूर डीआरजी आणि एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या सैनिकांनी वेढलेला आहे। आणि या प्रकरणात डीआयजी म्हणाले की एक मोठे ऑपरेशन सुद्धा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 31 नक्षली ठार झालेले आहेत आणि 2 जवान सुद्धा शहीद झालेले आहेत आणि 2 जवान जे जखमी आहेत त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरला पाठवण्यात आलेलं आहे। दीपाली, मनीष, 2 जवान जखमी झाल्याचं कळत आहे, त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? दीपाली, त्यांची प्रकृती सध्या मनीष, आपण बाहेर तुमच्याकडे आहे। येणारच आहोत, पण त्याआधी फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। एक यश जे आहे ते सुरक्षा दलांना मिळालेलं आहे। देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी मागच्या काळात घोषित केलं की नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झालेली आहे। आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे। तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे, तसंच आता झारखंड आणि ओरिसामध्ये देखील चालू आहे, खाली तेलंगणातही चालू आहे। माझं मत असं आहे की आजची ही जी कारवाई आहे, या कारवाईमुळे नक्षलवादाचं कंबरडं मोडलं जात आहे आणि निश्चितपणे नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्याचं जे आपण ठरवलेलं आहे त्याच्याकडे एक महत्त्वाचं पाऊल यातनं आपण उचललेलं आहे। अजित पवार मोठं एक यश जे आहे ते सुरक्षा दलांना। तर या कारवाईमुळे नक्षलवाद्याचं कंबरडं मोडलं जात आहे, अशी प्रतिक्रिया गडचिरोलीचे पालकमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। आपण पुन्हा मनीषकडे जाऊयात। मनीष, सध्या 2 जवान जे जखमी आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? त्यांची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर आहे आणि त्यांना हेलिकॉप्टर रायपूरला सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। आणि दीपाली, या वर्षामध्ये आतापर्यंत 67 नक्षलवादी मारले गेलेले आहेत, तर 10 सैनिक शहीद झालेले आहेत आणि 4 जानेवारी रोजी अबू समाडच्या जंगलात 5 नक्षलवादी मारले गेले होते। यानंतर 9 जानेवारीला सुकमामध्ये 3 नक्षलवादी मारले गेले होते आणि 12 जानेवारीला विजापूरमध्ये 5, 16 जानेवारी रोजी कानकेरमध्ये 18, 20, 21 रोजी आणि 16 बिजापूरमध्ये असे 12 नक्षलवादी मारले गेले होते। यापूर्वी सुद्धा 2 फेब्रुवारी रोजी 8 नक्षलवादी मारले गेले होते। दीपाली, नक्कीच, धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।